नित्य स्वामी दर्शन 16 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. जिथे जन्म आहे तिथे मरण आहे, हे सत्यसूत्र आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे. हे सुद्धा सत्य आहे की मरणापाठोपाठ जीव नवा जन्म घेत राहतो. थोडक्यात काय तर जन्म मरणाचे हे रहाट गाडगे अव्याहतपणे चालूच आहे. आपल्याला खरे तर प्रत्येक क्षणी हे भान यायला हवे की आपण जगत असलेला हा मानवी देह काळाच्या ओघात निश्चितपणे वाहून जाणार आहे. पुन्हा नवा जन्म कुठल्या योनीत येईल हे आपल्याला ठाऊक नाही. या जन्मीच्या कर्मावर अवलंबून आहे ते. ह्या जन्म मरणाचे मुख्य कारण काय तर मृत्यूसमयी पाठीमागे राहणाऱ्या आपल्या सर्व प्रकारच्या अपूर्ण वासना. ह्या वासनांच्या तृप्तीसाठी आपण नवा जन्म घेतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, जन्म मरणाची ही असह्य साखळी तुम्हाला जर संपवावीशी वाटत असेल तर मोक्षाच्या मार्गावरून प्रवास करायला हवा. एक लक्षात ठेवा की मोक्षाच्या मार्गावरून वासनासक्त देहाला पावले टाकता येत नाहीत. म्हणून प्रथम सर्व वासनांना नष्ट करावे लागते. मग एकदा का वासना विरहित झाले की शुद्ध मनाने स्वामींच्या जपाला सुरुवात करावी लागते. स्वामींच्या नामात मनाला पूर्णपणे गुंतवून टाकायचे. त्यांचा दृश्य परिणाम असा घडतो की स्वामी समर्थांचे अस्तित्व आपल्याला दृष्टीपथात येते. स्वामींचे नामस्मरण एकदा का मनासारखे रंगले की आनंदाला नवे वसंत वैभव प्राप्त होते. स्वामींच्या आठवणीने आपण चिंब भिजून जातो. आपण स्वामींच्या जपात गुंतून पडलो की मग आपले अस्तित्व भान हरवते. मोक्षाच्या मार्गाच्या खाणाखुणा त्या क्षणी लक्षात येऊ लागतात. मग काय घडते की आपण प्रत्येक कर्म स्वामींना सांगून करायला लागतो. फलशः संपुष्टात आल्यामुळे ते कर्म आणि कर्मफळं आपण स्वामींनाच अर्पण करतो. हा क्षण मुक्तीचा असतो. मोक्ष दृष्टीपथात येतो. एकदा का मोक्ष मार्गावरील प्रवास स्वामींच्या साक्षीने सुरू झाला की जन्ममरणाची साखळी तुटून पडते. आपण स्वामींच्या शाश्वत आनंद साम्राज्यात राहायला लागतो. हे सारे एक नामस्मरणच घडवते. एक लक्षात ठेवा की स्वामी समर्थांच्या नामाचा अखंड घोष साधकाला प्रपंचाकडून परमार्थाकडे घेऊन जातो. सर्व काही स्वामी करतात. ही भावना दृढ झाली की लक्षात येते की आपण निमित्त मात्र आहोत. तो स्वामी नामाचा क्षण आपण आयुष्यभर आपल्या मनाशी जपून ठेवला की नामस्मरणाला अंत राहत नाही. इतके की आपण स्वामींच्या राज्यात कधी पोहोचलो हे खरे तर आपल्याला कळत सुद्धा नाही. हे सारे एका नामस्मरणाने घडते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.